नमस्कार. आज आपण शिल्लक राहिलेल्या मुगाच्या भाजीपासून धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. काही वेळा शिल्लक राहिलेली मुगाची भाजी आपण फेकून देतो. फेकून देण्यापेक्षा असं धिरडं नक्की बनवून पहा, खूप छान लागतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी पातेल्यात 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे. त्यानंतर 1 वाटी रवा घ्यायचा, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, त्यानंतर 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आणि सगळं पीठ छान मिक्स करायचं. रवा आणि पीठ दोन्ही एकत्र करून घ्यायचं. एकत्र करून घेतल्यानंतर त्यात आता 2 ग्लास पाणी घालायचं. पाणी मी जास्त घालते कारण की रवा हे पाणी जास्त ऑब्झर्व करून घेतं, त्यामुळं पाणी थोडं जास्तच घालायचं. पाणी घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या न राहिल्या पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं. धिरडे बनवताना त्यात रवा घातला की धिरडे खूप कुरकुरीत बनतात, त्यामुळं रवा घालूनच धिरडे बनवायचे. पाहू शकता आता आपलं पीठ छान एकसारखं मिक्स झालेलं आहे. कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता. मी पातळ पीठ बनवलेलं आहे जेणेकरून धिरडे जाड होणार नाहीत, त्यामुळे पातळ पीठ बनवायचं. जेवढे धिरडे पातळ बनतील तेवढे आणखीन कुरकुरीत लागतील, त्यामुळे पीठ हे पातळ करून घ्यायचं, जास्त घट्ट बनवायचं नाही. आता आपण हे पीठ अर्धा तास भिजाय ठेवणार आहोत. अर्धा तासानं पाहू शकता पीठ छान भिजलं आहे. आता मी बॅटरमध्ये शिल्लक राहिलेली मुगाची भाजी घालून घेते. मुगाची भाजी घालून छान सगळे मिक्स करून घ्यायचं. एकसारखं पीठ मिक्स करून घ्यायचं. पीठ एकसारखं मिक्स झाल्यानंतर आता एका नॉनस्टिकच्या तव्यामध्ये थोडंसं तेल लावून आपण धिरडे आता बनवून घेऊ. छान तवा तापल्यानंतर आता आपण थोडं थोडं पीठ घालून घेऊ. पाहू शकता आपण पीठ पातळ केल्यामुळे तव्यात घालताच सगळीकडे पसरत आहे पीठ, आणि ज्या ठिकाणी जास्त पीठ पडलं असेल तिथं आपण पळीने छान पसरून घ्यायचं. एका बाजूने भाजून घेतल्यानंतर धिरडे आपण दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं. करताना धिरडे थोडे मोडतात पण काही हरकत नाही, चव मात्र तशीच राहते आणि खूप छान चव लागते. आता आपण दुसरे धिरडे बनवून घेऊया. तव्याला तेल लावायचं. तेल छान गरम झाल्यानंतर तव्यावर आता धिरडे घालून घ्यायचं. 2-3 पळी घालून छान धिरडे पसरून घ्यायचं. एखादी भाजी शिल्लक राहिली की आपल्याला टाकून द्यायचं नको वाटतं. अशा शिल्लक राहिलेल्या भाजीपासून खूप छान छान अशा भन्नाट रेसिपी होतात. तुम्ही मुगाची भाजी शिल्लक राहिली तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा. दोन्ही साईडने छान असं कुरकुरीत धिरडे भाजून घ्यायचं. मला तर असे धिरडे प्रचंड आवडतात आणि सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खायला खूप छान लागतात. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.